तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री ज्या अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयात दाखल आहेत, तेथे आता विविध मठांचे मठाधिपती, वारकरी संप्रदायातील संत महंत तसेच भक्तांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे। संतांवर चिखलफेक केली जाते, नंतर संत महंत असा त्रागा करून घेतात। ते अशा प्रकरणात कोणतेही प्रतिक्रिया देत नाहीत। मात्र महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या प्रकरणात पोलिसांनी सुमोटो चौकशी करून त्यांना त्रास देणाऱ्या नराधमांना शासन करायला हवं अशी भावना महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या भक्तांनी केली आहे। असं स्पेसिफिक कारण काय सांगता येणार नाही, परंतु ज्याप्रमाणे श्री संत भगवान बाबांनी स्वतः शरीराचा तसा जसा त्याग केला होता, त्याच पंक्तीमध्ये परमपूज्य आदिनाथ बाबा जाऊन बसले। त्यांनी स्वतःचा त्रागा करून घेतला। हे पाऊल बाबांनी उचलायला नव्हतं पाहिजे, परंतु याच्या मागे बाबांना त्रास देणारा जो कोणी नराधम असेल त्या नराधमाचा शोध घेतला पाहिजे। यापूर्वी परमपूज्य विठ्ठल महाराज जे गहिन्यागडाचे महंत आहेत त्यांना सुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न झाला। आमच्या हातोल्याचे महंत परमपूज्य गोविंद बाबा त्यांना सुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न झाला। पांगऱ्याचे रामकृष्ण बाबा त्यांना सुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न झाला। म्हणजे धार्मिक आदरस्थान असणारे जे व्यक्तिमत्व आहेत, लाखो लोकांची ज्यांची श्रद्धा ज्यांच्यावर आहे, त्या संत महंतांना त्रास देणाऱ्यांची टोळी सक्रिय झालेली आहे। त्यांचा कुठेतरी आता समाजाने बंदोबस्त केला पाहिजे आणि निश्चितपणे पोलिसांनी स्वतःहून आता याच्या ॲक्शन घेतली पाहिजे। काही संशयित लोक जे आहेत, जी लोकांमध्ये कुजबूज आहे, त्या लोकांची CDR काढा। कुणी याच्यामध्ये बाबांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, बाबांच्या स्वभावाप्रमाणे बाबा कधी बोलणार नाहीत, परंतु याचा शोध आता सगळ्यांनी म्हणून घेण्याची वेळ आलेली आहे। संतान महंतांवर चिखलफेक करायची आणि याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये संत महंत कुठली प्रतिक्रिया देत नाहीत, ते स्वतःचा त्रागा करून घेतात। यापूर्वी अनेक वर्षापासून, शेकडो वर्षापासून श्री संत तुकाराम महाराजांपासून, श्री ज्ञानेश्वरापासून संत महंतांना त्रास देण्याचं जे काही आहे ते चालूच आहे। हे आता कुठेतरी ह्या सनातन जे सध्याचं जे युग आहे त्याच्यामध्ये हे थांबलं पाहिजे, एवढंच या ठिकाणी मला सांगायचं।